आपण पाहताय महाधुरळा। नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। आता विधानसभा निवडणुकीची रंगत वाढलेली आहे। 2 दिवसात माघारीची प्रक्रिया आता सुरू झाली आहे। 4 तारखेला माघारीचा शेवटचा दिवस आहे। तरीही अनेकांनी मी माघार घेणार नाही असं रणशिंग फुंकलेलं आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात बंडखोरीचं निशाण मोठ्या प्रमाणात फडकल्यामुळे एकूणच दिवाळीचे फटाके यंदा जोरात वाजणार याची चुणूकच आता आपल्याला दिसत आहे। कारण अनेक बंडखोर हे ताकदीचे आहेत, प्रभावी आहेत, काही माजी आमदार आहेत, काही जिल्हा बँक किंवा गोकुळ असे संचालक आहेत। त्यामुळे एकूणच ताकदीचे उमेदवार इच्छुकामध्ये असल्यामुळे आणि काही झालं तरी मी माघार घेणार नाही असा पवित्रा या अनेकांनी घेतल्यामुळे यंदा महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हींच्या वतीनं जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्या समोर मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे। त्यामुळे कुणाचा ॲटम बॉम्ब फुटणार, कुणाचे फटाके फुटणार, कुणाचा सुतळी बॉम्ब फुटणार याची चर्चा आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेली आहे। एकूणच उत्सुकता प्रचंड वाढलेली आहे। 4 तारखेला कोण माघार घेणार, कोण आपली उमेदवारी कायम ठेवणार याबाबत आता प्रचंड उत्सुकता निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील 6 ते 7 मतदारसंघात काही जे काय तगडे उमेदवार आहेत ते माघार घेण्याची शक्यता मावळलेली आहे। यामुळे या बंडखोरांच्या फटाक्यांचा धक्का, हादरा कुणाला बसणार याबाबत आता चर्चा वेगावलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ आहे कोल्हापूर उत्तर। कोल्हापूर उत्तर मध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीमध्ये मोठी चुरस होती उमेदवारीबाबत। महायुतीच्या वतीनं अखेर राजेश क्षीरसागर यांची उमेदवारी जाहीर झाली, कारण तत्पूर्वी अनेक जण इच्छुक होते, पण राजेश क्षीरसागरांना लॉटरी लागली, त्यांची दिवाळी झाली। तशीच महाविकास आघाडीमध्ये पण तीच अवस्था होती। राजेश लाटकर यांची उमेदवारी जाहीर झाली, पण ती उमेदवारी बदलून मधुरिमा राजे यांना उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे राजेश लाटकर हे नाराज आहेत। अजूनही ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत की मी लढणारच, माझी उमेदवारी का कापली त्याचं उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत माझी ही भूमिका कायम राहील असं स्टँड त्यांनी घेतलेला आहे। आणि यातच आमदार जयश्री जाधव यांनी महायुतीमध्ये प्रवेश केलेला आहे। यामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघात राजेश लाटकर यांच्या बंडखोरीचा फटका कोणाला बसणार याची चर्चा आता सुरू झाली आहे। ते स्वतः महाविकास आघाडीचे असल्यामुळं साधारणतः महाविकास आघाडीलाच याचा फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे काहीही करून राजेश लाटकर यांची उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात महाविकास आघाडीमध्ये जोरदार तयारी सुरू झाली आहे। त्या दृष्टीनं चाचपणी, बोलणी, चर्चा सुरू झाली आहे। दुसरा मतदारसंघ आहे कोल्हापूर दक्षिण। येथे मात्र फारशी मोठी बंडखोरी नाही। जे 1-2 रिंगणात उभारलेले आहेत त्यांच्या बंडखोरीचा फारसा परिणाम कोणावर होईल असं वाटत नाही। तिसरीकडे करवीर मतदारसंघात बंडखोरी झालेली आहे। संताजी घोरपडे यांनी जनसुराजच्या वतीनं मैदानात उतरत चांगली हवा तयार केलेली आहे। त्यामुळे त्यांचं आव्हान आता चंद्रदीप नरके आणि राहुल पाटील यांच्या समोर उभा आहे। जे इथं पक्षानं बंडखोरी केलेली आहे, मैत्रीपूर्ण लढत देणार असं सांगून ही बंडखोरी केलेली आहे। त्यामुळे त्याचा त्रास किंवा त्याचा एकूणच परिणाम कोणावर होणार हे पाहणं आता उत्सुकतेचं आहे। राधानगरी मतदारसंघात ए.वाय. पाटील यांनी बंडखोरीचा फटाका फोडलेला आहे। खरं तर ए.वाय. पाटील यांना असं वाटत होतं की आपल्याला महाविकास आघाडीची उमेदवारी मिळेल, पण ती मिळाली नाही। त्यामुळे त्यांची बंडखोरी आता के.पी. पाटलांना महागात पडणार की प्रकाश आबिटकरना हे पाहणं महत्वाचं आहे। राधानगरीच्या अस्मितेचा विषय असं म्हणत ए.वाय. पाटील यांनी हे रणशिंग फुंकलेलं आहे। चंदगडमध्ये बंडखोरांची यादीच मोठी आहे, कारण प्रत्येकाला तिकीट हवं होतं आणि कोणालाच तिकीट न मिळाल्यामुळे
या बंडखोरांची संख्या वाढलेली आहे, तरीही 2 ते 3 बंडखोर रिंगणात असतील, बाकीचे माघार घेतील असं एकूण शक्यता आहे. अप्पी पाटील, शिवाजी पाटील हे निश्चितपणे या मैदानात असणार आहेत. त्यामुळे बंडखोरी दोन्हीकडे होणार हे नक्की आहे. म्हणजे त्याचा फटका महाविकास आघाडीला बसणार की महायुतीला, राजेश पाटलांना बसणार की नंदाताई बाळुळकरांना, हे लवकरच लक्षात येईल. इचलकरंजीत ही बंडखोरीचे फटाके जोरात आहेत. तिथंही विठ्ठल चोपडे, सुहास जांभळे यांनी बंडखोरी केलेली आहे. म्हणजे इथं सुद्धा महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनाही बंडखोरीचा फटका बसणार आहे. त्यामुळे नेमका जादा कोणाला बसणार, कमी कुणाला बसणार यावरच निकाल अवलंबून राहणार आहे. शिरोळला माजी आमदार उल्हास पाटील यांनी बंडखोरी केलेली आहे. खरं तर त्यांना असं वाटत होतं की महाविकास आघाडीकडे, शिवसेनेकडे ही जागा जाईल ना आपल्याला उमेदवार मिळेल, पण तसं झालं नाही. गणपतराव पाटील यांना उमेदवार मिळाली. यामुळे उल्हास पाटील यांनी स्वग्रही परत जाण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नावावरती आता मैदानात उतरलेत. त्यांची ही बंडखोरी मोठी आहे. त्यामुळे या बंडखोरीचा फटका किंवा फायदा यड्रावकरांना होणार की गणपतराव पाटलांना होणार हे लवकरच लक्षात येईल. हातकणंगलेमध्ये सुद्धा हीच अवस्था आहे. सुजित मिंचेकर जे माजी आमदार आहेत त्यांनी इथं बंडखोरी केलेली आहे. त्यांच्या बंडखोरीचा फायदा महाविकास आघाडीला बसण्याची जास्त चिन्ह आहेत. तरीही इथं तिरंगी लढत आहे. जे जनसुराज्य आहे, परिवर्तन महाशक्ती आणि महाविकास आघाडी या तिन्हीमध्ये ही मोठी चुरस इथं होणार आहे. ही तिरंगी लढत आहे. त्यामुळे याचा फायदा नेमकं कोणाला होणार हे पाहणं आता औत्सुक्याचं राहिलेलं आहे. शाहूवाडी मतदारसंघात मात्र बंडखोरीला फारसा वाव नाही. तिथं विनय कोरे आणि सत्यजित पाटील या दोघांच्या मध्ये थेट सामना आहे. सांगलीत ही पृथ्वीराज पाटील यांना उमेदवार मिळाले असताना जयश्री पाटील यांनी बंडखोरी केलेली आहे. त्यामुळे तिथेही बंडखोरीचा मोठा दणका कोणाला बसणार ही उत्सुकता आहे. जतमध्येही बंडखोरी झालेली आहे. गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आता रवी तम्मनगौडा यांनी बंडखोरी केलेली आहे. जत शिवाय खानापूरमध्येही बंडखोरी झालेली आहे. मिरज मतदारसंघात बंडखोरी झालेली आहे. इस्लामपूर आणि शिराळामध्ये महाडिक बंधूंनी बंडखोरी केलेली आहे. म्हणजे एकूणच पश्चिम महाराष्ट्रात, दक्षिण महाराष्ट्रात बंडखोरीचे फटाके मोठ्या प्रमाणात उडालेले आहेत. या फटाक्यांचा हादरा महाविकास आघाडीला अधिक बसणार की महायुतीला अधिक बसणार ही आता उत्सुकता आहे. लवकरच आपल्याला लक्षात येईल. जसा प्रचार सुरू होईल, प्रचारात रंगत येईल, तेव्हा लक्षात येईल की या बंडखोरांचा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बसणार की महायुतीच्या. आपल्याला अजूनही 15 दिवस आहेत. 15 दिवसात या बंडखोरीचे फटाके जोरदार वाजतील, प्रचारात अधिक रंगत येईल, प्रचाराला जोर येईल. जसा जोर येईल तसं हळूहळू त्यातलं परिणाम, पडसाद आपल्याला समोर येतील. आपल्याला हे सगळे परिणाम, पडसाद किंवा वातावरण याची माहिती हवी असेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल. धन्यवाद. कोल्हापूरचा मान आणि विश्वास घाटगे ग्रुप. घाटगे ग्रुपचा अभिमान आणि श्वास माय टीव्हीएस. गेली 25 वर्ष कोल्हापूरकरांना अखंड सेवा देणाऱ्या आणि तब्बल 10 लाख समाधानी ग्राहकांची कमाई करणाऱ्या अनेक पारितोषिकांनी सन्मानित माय टीव्हीएस. ट्रस्ट, व्हॅल्यू, सर्व्हिस या टीव्हीएसच्या त्रिसूत्रीला अनुसरून माय टीव्हीएस कटिबद्ध आहे सर्वोत्तम आणि तत्पर सेवा सुविधांसाठी. टीव्हीएसच्या प्रत्येक वाहनाची प्रात्यक्षिकासह माहिती, एक्सचेंज, फायनान्स सुविधांसह हजर स्टॉक मध्ये. टीव्हीएस वाहनांची श्रेणी आणि कलर, मॉडेल बाबत निवड करण्या एवढी व्हरायटी. माय टीव्हीएस मधून कोणतेही 2-3 व्हीलर खरेदी करा आणि विक्री पश्चात सेवा म्हणजेच काय याचा सुखद अनुभव घ्या. प्रशिक्षित तज्ञ मेकॅनिक, 7ही दिवस खुले असणारे अत्याधुनिक प्रशस्त ऑटोमेटेड वर्कशॉप आणि ओरिजिनल स्पेअर पार्ट्स. टीव्हीएस शोरूम माय टीव्हीएस. आणि माय टीव्हीएस म्हणजे वेअर सर्व्हिस इज ट्रेडिशन. माय टीव्हीएस 517 ई पुणे बेंगलोर रोड कोल्हापूर.